डॉक्टर आंबेडकर चौकामधून हा मोर्चा निघालाय तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत। बीड जिल्ह्यामधल्या नागरिकांचा आक्रोश आहे। संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी करत बीडकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे लोक सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। त्यामुळे या मोर्चामुळे आरोपी पकडण्यासाठी निश्चितच एक महत्त्वाचा दबाव जो आहे तो प्रशासनावरती तयार होणार आहे। त्यामुळे आरोपी कधीपर्यंत अटक होतील असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण तर हा एक अतिविराट भव्य दिव्य मोर्चा जो आहे तो संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। ज्या मोर्चाला अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। आज बीड शहर हे अंशतः बंद असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय। ज्या रस्त्यावरून हा मोर्चा निघालेला आहे त्या रस्त्यावरती अनेक दुकानं जी आहेत ते नागरिकांनी दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेली आहेत आणि त्याच ठिकाणावरून हा मोर्चा जातोय। या मोर्चातल्या अनेक नागरिकांच्या हातामध्ये काळे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या दंडावरती काळ्या पट्ट्या सुद्धा बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा आक्रोश आणि संताप घेऊन हे लोक जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या मोर्चासाठी पोलिसांनी सुद्धा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जवळ 700 पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा या मोर्चासाठी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पोलिसांच्या वतीनेही आणि त्याचबरोबर सीआयडी कडूनही युद्ध पातळीवरती तपास सुरू आहे। अनेकांची चौकशी केली जात आहे, अनेकांचे जबाब सुद्धा नोंदवले जात आहेत। त्याचबरोबर आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथकं जी आहेत ती सुद्धा राज्यभरात आणि देशभरात सुद्धा रवाना करण्यात आलेली आहेत। त्या पथकांकडून सुद्धा आरोपींचा कसून शोध जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असतील ते सुद्धा ठाण मांडून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र आरोपी जे आहेत ते मिळत नाहीयेत। त्यामुळे हा संताप जो आहे तो आता रस्त्यावरती व्यक्त होत असताना पाहायला मिळत आहे। हे सगळे लोक जे आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आरोपींना अटक करण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळीच अंजली दमानिया यांनी सुद्धा या आरोपींचा जो 3 आरोपी फरार आहेत त्यांचा खून झाला असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये पोलीस तपास करतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला नागरिकांमधला लोकांमधला संताप जो आहे तो अजूनही पाहायला मिळतोय। आपण बघू शकता की गेल्या अनेक वेळापासून शिवाजी महाराज पुतळा चौकातून हे जे नागरिक आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र अजूनही हा मोर्चा जो आहे तो संपलेला नाही। अगदी शेवटपर्यंत लोक आहे जे आहे ते या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हळूहळू हे सगळे लोक जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। एक मोठा प्रतिसाद बीड शहरामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला या ठिकाणी मिळालेला आहे। बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या गावातून सुद्धा मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। इतकंच नाही तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यांमधून सुद्धा पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जे काही राजकीय पक्ष आहेत त्याचबरोबर सामाजिक संघटना आहेत किंवा मराठा संघटना आहेत त्यांचे सुद्धा राज्यभरातले पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सगळ्या धर्मातले लोक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खास करून यामध्ये दलित बांधव असतील, मुस्लिम धर्मातले लोक असतील किंवा इतर धर्मातले लोक असतील ते सुद्धा हिरिरीने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी सुद्धा न्यायाची मागणी केलेली आहे। आपण बघू शकताय की पुढे अतिविराट भव्य दिव्य मोर्चा जो आहे तो शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी सुद्धा काळे झेंडे हे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। संतोष देशमुख यांचा फोटो असलेला एक मोठा बॅनर सुद्धा त्या ठिकाणी नागरिकांनी हातात धरला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्य मोर्चा जो आहे तो आता या शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये दाखल होत आहे। आपण हे खरं तर शिवाजी पुतळा चौकातल्या एका 3 मजल्याच्या इमारतीवरून हे मोर्चाचं संपूर्ण चित्र जे आहे ते आपण पाहत आहोत। शिवाजी पुतळा चौकातलं हे मोर्चाचं अतिविराट स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस सुद्धा या मोर्चामध्ये सोबत चालत असताना बंदोबस्त देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मनोज जरंगे पाटील, छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा या मोर्चामध्ये लोकांसोबत चालत येत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एक मोठा मोर्चा जो आहे, मोठा संताप जो आहे तो या ठिकाणी बीड शहरातल्या रस्त्यांवरती पाहायला मिळालेला आहे। मनोज जरंगे यांनी आव्हान केल्याप्रमाणे बीड नंतर सगळ्याच राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये मोर्चा काढण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये कसे मोर्चे निघतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि